बाकी कोणताही भाव नियमाची पाळत नाही.
दुसऱ्या आराधना असेल, मंत्रतंत्राची असेल, देवी देवतांची असेल, अजून कुणाची असेल, दुसऱ्या साधूंची असेल, माझी काय साधू चांगले नाही आणि तरी असेल, तरी देखील ती आराधना पुण्य भावात बसत नाही, ती आराधना पाप भावात बसणारी आहे. ह्याच्या उदय असताना आता पुण्यकर्माच्या उदयात पुण्यभाव आणि पाप कर्माच्या उदयात पाप भाव असं होईल त्याने. पुण्यकर्माच्या उदयात पुण्यभाव आणि पाप कर्माच्या उदयात पाप भाव असं होईल त्याने. तर पुण्यभावही पाप कर्माच्या उदयात होणार आहे, पाप भाव तर पाप कर्माच्या उदयात होणारच आहे, पण पुण्य भावही पाप कर्माच्या उदयात होते. आपल्या समजुतीत महान चूक झालेली आहे की पुण्यभाव पुण्य कर्माच्या उदयात होतो, पुण्यभावही पाप कर्माच्या उदयात होतो. आता आपला हा भाव कोणता? पुण्यभाव की पाप भाव? कोणता भाव आहे? पुण्यभाव. आता हा पुण्यभाव म्हणजे रागभाव आहे, दुसरं काही आहे? पुण्यभाव म्हणजे रागभाव आहे की वितराग भाव आहे? काय रागभाव? रागभाव कोणत्या कर्माच्या उदयात? मोहनीय कर्माच्या उदयात होणारा आहे. मोहनीय कर्म पाप कर्म आहे, म्हणून पाप कर्माच्या उदयातच पुण्यभाव आहे, पाप कर्माच्या उदयातच पाप. भाव जीवाचे, कर्म तपुद्दलाचं, दोन वेगळे तर राहीलच ना. मग आता पुण्यभाव म्हणजे आपण कसे कशाची मंदता म्हणजे धर्म होत नाही, हा पहिलाच भाग लक्षात आहे. कषायाचा अभाव धर्म होतो, कषायाची मंदता हा कधी धर्म. त्याला धर्म म्हटल्या जातो उपचारानं, जर शुद्धतेच्या बरोबर ते असेल तर. जर आपल्या जीवनात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली असेल आणि शुभभाव असेल, पुण्यभाव असेल तर त्याला म्हटल्या जातं. नंतर त्या मंदकषायाला शुभभाव पुण्यभाव म्हटल्या जातं. केवळ मंदकषाय आहे म्हणून तो पुण्यभावच आहे असं नाही. मंदकषायाची निमित्त ही आपल्याला दुर्गोचर होणारी असते आणि हा जो पाप पुण्य भाव आहे हा आपल्या भावावर अवलंबून असतो. त्याच्या पाठीमागे आपल्या जीवनात असणारी मान्यता काय आहे यावर तो अवलंबून राहणार आहे. पुण्य आणि पाप कर्मातही भेद द्यायचा आहे, भावातही भेद द्यायचा. त्यांचा प्रश्न आहे मुलाचा की आचार्यांनी दोन भेद केले आणि मग पाप आणि पुण्य कर्माच्या उदयात पुण्यभाव होत नाही, पाप कर्माच्या उदयातच होते असं का? काय विचारायचं? जीवाच्या भावामध्ये निमित्तभूत जर कोणी असेल अंगामध्ये तर झाली जाते. अघाती कर्म जीव भावात निमित्त होत असते. कर्मयोगाचा नियम आहे. काय नियम पाहिला आपण? घाती कर्माच्या उदयात जीवाचा भाव कधी होणार नाही. जीवाच्या भावामध्ये जी निमित्तता आहे ती घाती कर्माचीच काही अघाती कर्माची कधीही हे जीव भाव आहे आणि या जीव भावामध्ये नियमाने घाती कर्माचीच निमित्तता असणार आणि म्हणून हा पुण्य भावही
पाप कर्माच्या उदयातच पोहोचला असणार. पुण्य पाप भाव रूपानं परिणत असला तरी त्या रूप स्वभावाने होतच नाही. हा शुद्ध आत्मा. हे पुण्य पाप भाव आले कुठं? पुण्य पाप भाव पर्यायी झाले आणि हा शुद्ध आत्मा त्रिकाली आहे. त्यामुळे शुद्ध आत्म्यात पुण्य पाप भाव येत नाही. शुद्ध आत्म्यात एखाद्या वेळी शुद्ध भाव आले असं म्हणता येते, पुण्य पाप भाव आले असं म्हणता येते. काय बोलते? शुद्धात्म्यामध्ये पुण्य आणि पाप भाव नाही, शुद्ध भाव आले असं म्हणू शकतो. पण ते शुद्ध भावे नाही, शुद्ध म्हणजे जशी पुण्य पाप भाव नाही दोन्ही पर्यायी आहेत म्हणून तशी शुद्ध पर्यायही शुद्ध आत्म्यात नाही. परंतु म्हटल्या जाते कधी कधी, आणि ती का म्हटल्या जाते? त्या शुद्ध आत्म्या समान जी असते म्हणून. जसा शुद्ध आत्मा शुद्ध आहे त्याप्रमाणे ती पर्यायही शुद्ध होते आणि म्हणून असा व्यवहार करू शकतो. चौथं वाक्य आपल्याला असा हा शुद्ध आत्मा संपूर्ण परद्रव्यापासून, त्यांच्या भावापासून व स्वतःच्या विकारापासून भिन्न रूपाने उपासने जेव्हा येतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने शुद्ध म्हटला जातो. तो जरी सदा आपल्या जवळच असतो पण त्याला दृष्टी श्रद्धेत घेत नाही तोपर्यंत त्याची उपासना एक गोष्ट आपण नाही होती तिसऱ्या चरणामध्ये गाठीच्या की जेव्हा तो त्या शुद्धात्म्याची उपासना करतो तेव्हा खऱ्या अर्थानं शुद्ध म्हटल्या जातो. कोण शुद्ध म्हटल्या गेला? शुद्ध आत्मा. मग तो काय भूतान म्हटल्या गेला? तो शुद्ध आत्मा होता, पण आमच्या दृष्टीत तो शुद्ध म्हणून आलाच नाही. आमच्या दृष्टीत तो अशुद्ध आला होता. आमच्या दृष्टीत जेव्हा तो शुद्ध आला तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी तो शुद्ध होता. शुद्ध अर्थाने दृष्टी घेतो त्यावेळेस तो शुद्ध आपल्याला शुद्ध वाटतो. त्या शुद्धात्मा आहे सगळ्यांना असूनही नाही म्हटल्या जाणार का? तुम्ही तुमच्या श्रद्धेत घेतलं नाही, तुमच्या दृष्टीत घेतलं नाही तर तुमच्या दृष्टीनं तो असून नसल्यासारखा जायचे आणि म्हणून नाही म्हटल्या जाणार आहे. म्हणून म्हणत आहे की जेव्हा तुम्ही त्या शुद्ध आत्म्याला आपल्या दृष्टीत घ्या म्हणा, आपल्या उपासनेत घ्या म्हणा, श्रद्धेत घ्या म्हणा, एका थोड्याच्या शब्दाची सगळे तेव्हा तो शुद्ध म्हटल्या जातो. म्हणून हा संपूर्ण परद्रव्यापासून, त्यांच्या भावापासून, त्यांच्या म्हणजे कुणाच्या परद्रव्याच्या भावापासून, स्वतःच्या विकारांपासून भिन्न रूपाने उपासनेत जेव्हा येतो, भिन्न रूपानं जेव्हा आमची श्रद्धा ज्ञान चारित्र्य स्वीकारते तेव्हा तो खऱ्या अर्थानं शुद्ध म्हटल्या जातो. तो जरी सदा आपल्या जवळच असतो पण त्याला दृष्टी श्रद्धेत घेत नाही तोपर्यंत
तसे दाह्याच्या जळणारी वस्तू, दाह्य म्हणजे जळणारी वस्तू आकाररूप झाल्यामुळे अग्नीस दहन म्हणतात, तरी अग्नी नाना कार्यात जातो म्हणून अशुद्धता येत नाही. या वाक्याच्या द्वारे आचार्याची स्पष्ट करणार आहे की ज्ञेयाला जाणलं म्हणून हा आत्मा अशुद्ध होईल का नाही. आत्म्याचा ज्ञान स्वभाव ज्ञेयाला जातो म्हणून तो अशुद्ध होईल का नाही होईल म्हणतात. नाही होणार आहे. तो फार सांगतात की उदाहरण ठेवलं त्याने. आपण अग्नी पेटवला आणि त्यात वेगवेगळी वस्तू टाकली, लाकडे टाकले, वगैरे टाकलं, भांडे टाकलं, तर म्हणतात त्या वेगवेगळ्या दहनामुळे त्या अग्नीमध्ये काही वेगळे पण आलं. दाह्याने काय, पण अग्नी कसा राहिला, तो स्वभावानं अग्नीच राहिला, उष्णच राहिला, म्हणून त्या अग्नीमध्ये अशुद्धता आली नाही. तसं ज्ञानामध्ये नाना ज्ञेय ज्ञात होता, परंतु नाना ज्ञेयाला जाणत असतानाही ज्ञान त्याच्यामुळे अशुद्ध झाला आहे असं नाही. ज्ञेयाला जाणतो तेव्हाही ते ज्ञानच राहिलं, पण त्याला व्यवहार का म्हणणार आहेत आचार्य की ज्ञेयाला जाणतो, परद्रव्याला जाणतो, ज्ञेयाची अपेक्षा ज्ञानानं स्वभावाला लावली आणि म्हणून त्याला व्यवहार म्हणणार. थोडा भाग कठीण असला तरी लक्षात घ्या. काय सांगितलं, ज्ञेयाला जाणतो, आत्म्याचा ज्ञान स्वभाव ज्ञेयाला जाणणारा आहे, पण ज्ञेय रूप झाला का नाही झाला. ज्ञेयाच्या आकार रूप तरी झाला का. आता हे ज्ञेय रूप झाला का तर नाही उत्तर आलं. पण ज्ञेयाकार झाला का नाही झाला, तर ज्ञेयाकारही झाला नाही, पण त्याच्या निमित्तानं ज्ञानाची जी पर्याय बनली तिला ज्ञेयाकार हे नाव आहे. वस्तुतः आहे गुणाची पर्याय, ज्ञानाची पर्याय आहे. त्या ज्ञानाच्या पर्यायीलाही ज्ञेयाकार म्हटल्या गेलं. ज्ञेय निमित्त आहे ती पर्याय म्हणून. दुसरा एक भाग लक्षात घ्यायचा आहे की ज्ञानाला वेगवेगळे आकार येतात हा त्याचा अर्थ नाही. ज्ञानाकार येतात याचा अर्थ ज्ञानाला वेगवेगळे आकार येतात हा जर अर्थ केला तर आपत्ती काय. केवळ ज्ञानाची ज्ञेय आहे, मग आकार किती येईल. एका पर्यायी तेवढे आकार होते, तर आकार येतो हा त्याचा अर्थ नाही. जरी शब्द आकार आहे तरी त्याचा अर्थ आहे की ते ज्ञान सगळ्याला पृथक पृथक रूपांना प्रतिभासित करते हा त्याचा अर्थ आहे. नाना ज्ञेयाला ज्ञान जाणतं म्हणून ज्ञानामध्ये अशुद्धता येते असं नाही, पण त्या ज्ञान स्वभावाला ज्ञेयाची अपेक्षा जोडली आणि म्हणून व्यवहार नसल्या जातो. अग्नीस दहन पाचवं वाक्य आहे. जसे दाह्याच्या जळणारी वस्तू आकाररूप झाल्यामुळे अग्नीस दहन म्हणतात, तरी अग्नी नाना दाह्यात जातो म्हणून अशुद्धता येत नाही. तसे ज्ञेयात जाणताना ज्ञानास ज्ञेयाकार रूपता, ज्ञानातला ज्ञेयाकार प्राप्त होतो, तरी ज्ञेयकृत अशुद्धता. ज्ञेयाला जाणल्यामुळे ज्ञान अशुद्ध झालं. ज्ञेयाला जाणल्यामुळे जर ज्ञान अशुद्ध झालं तर आपत्ती काय येईल.
तर सिद्ध भगवान किती, अनंत भगवान किती अशुद्ध होती. ज्ञानाला जाणण्यामुळे ज्ञानात अशुद्धता येते असं नाही. ज्ञानाला जाणणं हा ज्ञानाचा स्वभाव आहे. ज्ञानात ही अशुद्धता येते की या ज्ञानाला जेव्हा आम्ही स्वपरिचित होतो तेव्हा. म्हणून ज्ञेयाला जाणत असताना आत्मा ज्ञेयात गेला का नाही गेला, ज्ञेय आत्म्यात आले का नाही आले. मग रागात ज्ञान गेलं का नाही गेलं, आणि राग ज्ञानात गेला का नाही गेला. लक्षात राग ज्ञानात गेला का नाही गेला. पहिलं तर बरोबर झालं, तर ज्ञेयात ज्ञान गेलं नाही, ज्ञानात ज्ञेय आले नाही. आता रागात ज्ञान गेलं का नाही आणि ज्ञानात राग गेला की नाही हे विचारलं. दोन्ही नाही गेला. का नाही, राग ही ज्ञेय आहे. थोडं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. राग जरी जीवाची पर्याय आहे तरी ती स्वतःला जाणत नाही आणि म्हणून ज्ञेयच आहे. आपल्याला कधीही लक्षात न येणारी गोष्ट असते. सगळे गुन्हा अज्ञात अनंतानंत गुन्हा आहेत. त्या अनंतानंत गुणापैकी जाणणारा गुण कोणता, एक ज्ञान गुण जाणणारा, बाकी सगळे ज्ञेय आहे. आत्म्यातले बाकीचे सगळे गुण ज्ञेय आहे. जाणणारा एक ज्ञान गुण असणार आहे. आत्मा रागात जाणतो पण रागात जात नाही. राग ज्ञानात जात नाही हा भाग या वाक्यातून स्पष्ट झाला. न्यायतत्वाची प्रसिद्धी ज्ञेयाकाराने होऊ शकते. ज्ञेयाकाराने ज्ञान उत्पन्न होत नाही. त्यावेळी पण तो न्यायकच असतो. शब्द बोलायचे. न्यायतत्वाची प्रसिद्धी ज्ञेयाकाराने होऊ शकते हे वाटतं. म्हणजे काय करायचं, हा आत्मा न्यायक आहे. हे कशावरून सिद्ध केलं आपण, ज्ञेयामुळे त्याला न्यायक म्हटलं. सकाळी पाहिलं होतं आपण. ज्ञेयामुळे आज्ञाला न्यायक म्हटलं. एवढं तर नक्की झालं. आता न्यायक ज्ञेयाला जाणतो म्हणून झाला का नाही आत्मा, ज्ञेयाला जाणतो म्हणून आत्मा न्यायक झाला नाही. आत्मा न्यायक स्वभावाला आहे, ज्ञेय स्वभावाला आहे. पण ज्ञेयाची सिद्धी न्यायकत्वाच्या द्वारे होते. न्यायकत्वाची सिद्धी ज्ञेयाच्या द्वारे. हे दोन जे शब्द आले त्या दोन शब्दांची सिद्धी सापेक्ष आहे. धर्म सापेक्ष नाही हा महत्वाचा भाग नाही आला. न्यायामुळे न्यायक झाला नाही. न्यायक हे स्वभावाने. पण न्यायतत्वाची प्रसिद्धी शब्द ठेवलाय. न्यायतत्वाची सिद्धी मात्र ज्ञेयाकडे पाहून होते. ज्ञेयाची सिद्धी ज्ञानतत्वाकडे. बाकी नाही लक्षात राहिलं. एवढं तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. थोडं लक्षपूर्वक ऐका. गाथा महत्वाची आहे. आणि सगळ्यांजवळ झेरॉक्स नसतील तरी प्रत्येकाजवळ इकडे आहे. माझे जर नसतील तर द्या थोड्या. दोघी बघा. त्या गाथेचं तसं समजणार नाही, नुसतं ऐकून समजणारही नाही ही गाथा. म्हणून कुणाजवळ नसेल त्यांनी मागून घ्या. इथं प्रत्येकाजवळ झेरॉक्स झालाय. सगळे वाक्य आहे. फक्त म्हणून न्यायतत्व
प्रसिद्धी ज्ञेयाकाराने होऊ शकते. ज्ञेयाकाराने ज्ञान उत्पन्न होत नाही, त्यावेळी पण तो न्यायच असतो. सातवं वाक्य आपल्याला, आत्मा स्वरूप प्रकाशनकारी दिव्यावर कर्ता कर्माचे अनन्यत्व असल्यामुळे न्यायच आहे. तोच कर्ता, तोच कर्म, जाणणाराही तोच व जाणण्यात येणाराही तोच, अशा प्रकारचं आहे. आपण नेहमी पाहतो सगळ्या जगातल्या किंवा आपल्या घरातल्या वस्तू प्रकाशित करण्यासाठी कारण कोण? दिवा. आता दिव्याला प्रकाशित करण्यासाठी कोणता दिवा लावला? तर तो जसा बाकीच्या वस्तूंना प्रकाशित करतो तसा स्वतःलाही प्रकाशित करतो. तसा हा आत्म्याचा ज्ञान स्वभाव परालाही जाणतो आणि आपल्या स्वलाही जाणतो. स्वला जाणण्यासाठी दुसरं कोणी लागत नाही. म्हणून कर्ता ही तोच आणि कर्म ही तोच झाला. म्हणजे काय कर्ता म्हणजे करणारा. ज्ञान पर्याय तुम्ही केली म्हणून तो कर्ता झाला. आता ज्ञान पर्याय हे त्याचं काय झालं? कर्म झालं. म्हणून कर्ता ही ज्ञान आणि कर्म ही ज्ञानच झालं. जाणणाराही तोच व हे सगळ्यात शेवटचं सोपं आहे. जाणणाराही तोच आणि जाणण्यात येणाराही तोच. आठवं वाक्य, या गाठेत विधी रूपाने शुद्धात्म्याचे कथन न्यायक रूपाने केले आहे. या गाठेत शुद्ध आत्मा काय आहे? तर जो न्यायक आहे तो आत्मा, जो शुद्ध आहे, न्यायक आहे तो आत्मा. हे विधी रूपानं कथन केलं. निषेध रूपानं जर पाहिलं तर काय कसं केलं म्हणतात? तो प्रमत्त रूप बुद्धिपूर्वक कशाय भाव रूप नाही, शुभ अशुभ भाव रूपही नाही. दुसरं वाक्य आहे तो अप्रमत्त रूपही अबुद्धिपूर्वक कशाय भाव रूपही नाही. आणि तिसरं वाक्य तिथंच थोडा खुलासा आहे इकडे केलाय, कशायांच्या अभाव रूपही नाही. काय म्हणलं? सरळ इकडच्या भागावर माझ्या कशायांच्या अभाव रूपही नाही. सकाळी मुद्दाम खुलासा केला होता की अप्रमत्त भाव कशायांचा अभाव आहे तेव्हाही अप्रमत्त भाव आहे. अप्रमत्त भाव डाव्याच्या पुढे आहे का नाही? डाव्याच्या पुढेही अप्रमत्त भावच आहे आणि तो कशायाच्या अभावात असणारा अप्रमत्त भाव आहे. आणि म्हणून कशायाच्या अभाव रूपही हा शुद्धात्मा होत नाही. आता इथं प्रश्न उभा आहे, तो बुद्धिपूर्वक रागरूप होत नाही, अबुद्धिपूर्वक रागरूप होत नाही तर मान्य झालं आपल्याला, पण तो कशायांच्या अभाव रूपही होत नाही हे कसं मान्य? तर कशायांचा अभाव ही एक पर्याय आहे. शुद्ध आत्म्यात कशाय आहे का? मग शुद्ध आत्म्यात अभाव होताच ना, का नाही म्हणत आहे? शुद्ध आत्म्यात कशाय नाही म्हणजे शुद्ध आत्म्यात कशायाचा अभाव होतात. आणि तरी मी म्हणते की कशायाचा अभावही शुद्ध आत्म्यात नाही. असं का? म्हणजे पर्याय आहे. कशायांचा अभाव होणं ही एक पर्याय झाली की चारित्र पंचात. कशायाचा अभाव झाला म्हणजे काय झालं? चारित्र प्राप्त झालं. चारित्र हेही एक पर्याय आहे आणि म्हणून त्याचाही शुद्ध आत्म्यात अभाव आहे.
वाक्य आहे. ज्ञेयामुळे आत्मा ज्ञायक होतो असेही नाही, तो स्वयं ज्ञायक नाही. शुद्ध आत्मा हा सम्यक दर्शनाचे ध्येय आहे, साध्य नाही. वाक्य काय लक्षात आलं? शुद्ध आत्मा हे सम्यक दर्शनाचे ध्येय आहे, साध्य नाही. शुद्ध आत्मा साध्य नाही, ध्येय आहे म्हणत आहे. म्हणजे काय झालं? मिळवायचा असेल तर साध्य म्हटल्या जाते. शुद्ध आत्मा मिळवायचा आहे की आहे, म्हणून तो साध्य नाही, पण ध्येय जरूर आहे. म्हणून शुद्ध आत्मा हे सम्यक दर्शनाचे ध्येय आहे, साध्य नाही. शुद्ध आत्मा मिळवायचा ध्येय काय? आश्रय रूप कारण आहे. उदाहरणाने स्पष्ट केलं आहे. पाणी फिल्टरने स्वच्छ केले की नाही? पाणी फिल्टरने स्वच्छ केले की नाही? शुद्ध पाणी शुद्धच आहे. बाहेरून आलेला मळ तेवढा फिल्टरने काढला. पाणी फिल्टरने स्वच्छ केलं नाही, काय वाटते ते सांग? पाणी फिल्टरने स्वच्छ केलं नाही. पहिले स्वच्छ होतं, त्याच्यामध्ये नंतर त्याची म्हणजे जे फिल्टर आहे फक्त त्याला निमित्त झालं. म्हणजे बाहेरचं जे मळ त्याच्यामध्ये म्हणजे आपण कर्मासारखं म्हणू शकतो. ते कर्म निघून गेलं, आत्मा शुद्ध होतो. कर्म निघून गेल्यावर शुद्ध होता की कर्म असताना शुद्ध होता? कर्म असताना शुद्ध होता, कर्म नसताना शुद्धच होता. हा महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हे पाणी फिल्टरने शुद्ध झालं का नाही? म्हणतात ते स्वभावानं शुद्धच होतं. फिल्टर फक्त त्याने उत्तर चांगलं दिलंय, निमित्त झालं. पाण्यात जर शुद्ध होण्याची योग्यता नसती, ते स्वभावाने शुद्ध नसतं, तर हजारो फिल्टर लावले असते तरी शुद्ध झालं नसतं. आणि म्हणून फिल्टर जसं पाण्याच्या शुद्धतेमध्ये फक्त निमित्त आहे, त्याप्रमाणे म्हणतात फिल्टरने स्वच्छ केलं नाही. आपल्या जीवनात किती पर्याय होते, ती आपल्या उपादान कारणानेच होते. निमित्ताने काहीही फरक होत नाही. हा महत्वाचा भाग आहे. तेरावं वाक्य आपल्याला कर्म शरीर परद्रव्य परभाव परद्रव्य निमित्त आपले रागाधिक भाव तर परभाव आहे, पण गुणके व शुद्ध पर्यायही स्वभावाच्या दृष्टीने परभाव आहे, तर शुभभाव तर पर आहे. वाक्य बोलायचे कर्म परद्रव्य आहे, हे सांगावं लागेल कुणाला? नक्की झालं. परद्रव्य पर आहे, शरीर पर आहे, परद्रव्याचे भाव पर आहे, परद्रव्य निमित्त रागाधिक भाव पर आहे. इथपर्यंत मान्य करा. लागू आहे का? रागाधिक भाव पर आहे की स्व आहे? समयसाच्या दृष्टीत रागाधिक भावही पर आहे, पण गुणभेद व शुद्ध पर्यायही स्वभावाच्या दृष्टीनं परभाव आहे. वाक्य थोडं लक्षात घ्या. गुणभेद काय शब्द बदलला? गुणभेद व पर्यायही स्वभावाच्या दृष्टीने परभाव आहे. गुणभेद केला. गुणभेद आहे का
मार्गे शुद्ध पर्यायीलाही परभाव असं म्हणतात. कोणाच्या दृष्टीनं स्वीकारी नाही, परद्रव्याची पर्याय नाही, तरी परभाव म्हटलं का? एक समय मात्र तिचं आयुष्य आहे, स्वभावासारखी ती नाही. खुदा की तस्वीर दिल के आईने में है, जब चाहा गर्दन झुकाकर देखे. श्लोक है, खुदा की तस्वीर दिल के आईने में है. खुदा देव, आपल्या देवाची तस्वीर कुठे आहे? आपल्या अंतरात आहे. म्हणून दिल के आईने में है, जब चाहा गर्दन झुकाकर देख ले. जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही पाहू शकणार आहात. बनारसी दागिन्यांच्या जीवनाची घटना. तुम्ही तरी जैनांच्या विरोधी जैन लोकांचा मोठेपणा असणारी सज्जनता म्हणा कुणाला सहन होत नसते. तर दरबारात जेव्हा बनारसी दागिने काम करत होते तर त्यावेळी बाकीच्या लोकांनी राजाला सांगितलं, बादशहाला सांगितलं होतं की हा तुम्हाला नमस्कार करत नाही. दरबारात येतो तेव्हाही हा तुम्हाला नमस्कार करत नाही. राजाला रोज तर करतो. बादशाह बोला बनारसी दागिने कोण नाही. महान पंडित होते. या समासाच्या कक्षाचं हिंदी भाषांतर करून कक्ष तयार केली. लोक तयार केली. तर त्याने सांगितलं, बादशाहने काय केलं, बोलवलं आणि एकच ओळ दिली, बादशाह तो मेरी तसलीम है. काय अर्थ झाला? बादशाह तुला मी नमस्कार करतो. एवढी एक ओळ दिली आणि हे पुढे कर म्हणाला. ठीक आहे म्हणाले, पुढे केलेली आहे. हे जगत के माने जीव करे गुमानी, आश्रव भीम असुर महादुख. जगत के मानी जीव करे गुमानी, या सगळ्या विश्वातले जे अहंकारी जीव आहे, आपल्या मानकशाच्या अधीन झालेले जे जीव आहेत ते गुमानी अहंकार. आश्रव भीम असुर महादुख नाही. आणि या जीवाच्या जीवनात आश्रव नावाचा भीमान काय केलं, कसा होता, अत्यंत पराक्रमी मानला जातो भीम. म्हणतात हे आश्रव भाव भीमासारखे असुर महान होते, महादुःखदायी, अत्यंत दुःखदायी असे आश्रव भाव आमच्या जीवनात आहे. ताके परिताप खंड वेको, प्रगट भयो धर्म के करैया, कर्म रोग के ताके परिताप खंड, परिताप म्हणजे दुःख. त्या आश्रव भावाचं होणारं जे काही दुःख आहे ते दुःख दूर करण्यासाठी आणि धर्म जीवनात प्रगट होण्यासाठी कर्म रोग के हकीम आहे. तुम्ही कर्माला दूर करणारे, आश्रव भावाला दूर करणारे असे महान वैद्य स्वयंभू मध्ये देखील आचार्यांनी शब्द केलाय की हे भगवान तुम्ही आकस्मिक वैद्य आहे. शब्द आहे
पैशाने जो औषध देतो त्याला आकस्मिक वैद्य म्हटलंय. तसं हे भगवान तुम्ही आकस्मिक वैद्य आहात. जीवाला सहज रीतीनं त्यांच्या दुःखाचं निदान, दुःखावर असणारं औषध उपाय हे काहीही न घेता सांगणारे आहात. आणि म्हणून तिथं आचार्यांनी त्यांना आकस्मिक वैद्य असं म्हटलेलं आहे. इथंही तेच म्हणता इथे की कर्मयोग के हकीम आहे. हकीम म्हणजे डॉक्टर. जाके प्रभाव आगे भागे परभाव सब. असा काही प्रभाव उत्पन्न झालाय कुणाचा? या न्यायकाज्ञाचा असा काही प्रभाव जीवनात आला या जीवाच्या. हे सगळं आधी आहेच आमच्या जीवनात, पण या न्यायभावाचा प्रभाव आले जेव्हा न्यायभावाची दृष्टी आली तेव्हा भागे परभाव सब. सगळे परभाव नष्ट झाले. जेव्हा शुद्धात्म्याची आराधना करतो आम्ही, लक्ष करतो, तेव्हा नियमाने सगळे परभाव दूर होतात. सुख सागर की दृढ सीम आहे. आणि जेव्हा परभाव दूर होते तेव्हा होईल काय? आज दुःखी का आम्ही? कशामुळे दुःखी आहोत? पैसा नाही म्हणून, शरीर सुस्थितीत नाही म्हणून, कशामुळे दुःखी आहे? कशामुळे दुःखी आहोत? अशोक आम्ही दुःखी की सुखी? कशामुळे? म्हणतात आज आम्ही वस्तुतः रागीद्वेषी होतोय हे आणि दुःखी होतोय. जेव्हा हा रागद्वेषाचा प्रभाव आमच्या जीवनातून हटतो तेव्हा सुख सागर की तुलसी आहे. अनंत सुख, अतीव सुख प्राप्त होतं. संवर हो रूप धरे. त्या आश्रवभाव नष्ट झाल्यावर होईल काय? आश्रवभाव संपले तर होईल काय? एवढं झालं पाहिजे सांगतो. काय होईल? आश्रवभाव संपल्यावर काय होईल? संवर होईल. बंध संपल्यावर निर्जर होईल. संवर को रूप धरे. संवराला धारण करणारा आहे. साधे शिवराय आणि मोक्षाला सहज प्राप्त करणारा आहे. आता शेवट सुरू मला ज्ञानी बादशहा तो को मेरी तसलीम आहे. त्याने ओळखायची गोष्ट झाल्या. बादशहा तो को मेरी तसलीम आहे. ही ओळ पूर्ण करायला सांगितली होती. बनारसी दादांनी काय केलं? कुठं आले? ज्ञानी बादशहा तो को मेरी तसलीम आहे. राजा काय समजला? ही ज्ञानी आहे हे समजून बसला आणि सांगितलं नाही बनारसी दास मला नमस्कार करतात. त्यांनीच म्हटलं होतं ज्ञानी बादशहा तो को मेरी तसलीम. आणि त्यांनी नमस्कार कुणाला केला होता? आपल्या या न्याय स्वरूपी शुद्ध आत्म्याला नमस्कार केला आहे की हा न्याय स्वरूपी शुद्ध आत्मा माझ्या केव्हा दिवशी सगळं आलं त्याच्यात. आपण आतापर्यंत जे पाहिलं ते सगळं एवढ्या या संचार होऊन झालेलं आहे की आजपर्यंत आम्ही रागद्वेष रूप आश्रव भावानं, बंध भावानं दुःखी होतो, कष्टी होतो. हे ज्ञानी आत्म्याचा जेव्हा आश्रय केला तेव्हा हे सगळे भाव दूर झाले आणि आमच्या जीवनात संवर निजलेला स्थान मिळालं. जेव्हा संवर निजलेला स्थान मिळालं तेव्हा मोक्ष प्राप्त झाला. आणि म्हणून वस्तुतः आमची आराधना कुणासाठी असावी लागणार आहे? म्हणतात या शुद्ध आत्म्यासाठी. हा शुद्ध आत्मा कोणत्याच विकाररूप भेदरूप न होता
सदा शुद्ध आहे पारस मणिवत. काय दृष्टांत आहे? पारस मणिवत म्हणजे काय? पारस मणी काय काम करतो? लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर. पारस मणी सोनं होतो पण दुसऱ्याला सोनं बनवते, तो स्वतः सोनं रूप होत नाही, तो कसा दुसऱ्याला बनवतो? तर पारस मणी सोनही होत नाही, पारस मणी लोखंडही होत नाही. पारस मणी जसाच्या तसाच राहिला. लोखंड सोनं झालं तसं हा शुद्ध आत्मा पारस मण्यासारखा आहे, म्हणजे तो अशुद्ध पर्याय रूपही होत नाही, शुद्ध पर्याय रूपही होत नाही. पण त्याचा आश्रय जेव्हा ही पर्याय करते, ती आश्रय करणारे पर्याय पहिल्यानं अशुद्ध होती, अशी अशुद्ध पर्याय जेव्हा शुद्धात्म्याकडे ठरते, आश्रय करते, तेव्हा ती पर्याय मात्र शुद्ध होते. म्हणून पारस मणीवर हा दृष्टांत शोधलेला आहे. 15वं वाक्य आहे आपल्याजवळ. या गाथेत 7 तत्वाचे, 14 गुणस्थानाचे, समयसाच्या सर्व अधिकारांचे, सर्व व्यवहार नयाचे वर्णन येऊन जाते. ही एक गाथा काय काय सांगून जाणार आहे आपल्याला, 6वी गाथा ते पाहतोय. या एका गाथेत 7 तत्व आहे, या एका गाथेत 14 गुणस्थानही आहे, या एका गाथेत समयसाचे सगळे अधिकार आहेत. समयसाचे अधिकार, समयसाचे अधिकार 10 अधिकार आहेत. तर हे 10चे 10 अधिकारही या एका गाथेत आलेले असणार. सर्व व्यवहार नयाचा शुद्धात्म्यात अभाव आहे, याप्रमाणे सगळ्या व्यवहार नयही आलेले असणार आहे. कसं आहे तो 7 तत्वामध्ये ती एक गाथा कशी बसवायची हा महत्वाचा भाग शोधणार होता. 7 तत्वाची नाव सांगतात. जीव, या गाथेत जीव तत्वासाठी काय शब्द आहे? न्यायात हा शब्द आला, म्हणून जीव तत्व आलं. अजीव तत्वासाठी काय आलाय? ज्ञेयाला जाणतो तरी ज्ञेयरूप होत नाही, म्हणून अजीव तत्व बसलं. आश्रव बद्ध तत्वासाठी काय आलं या गाठी? प्रमत्त अप्रमत्त शब्द आलेला असणार. संवत वेदनेसाठी काय? आता मी लिहिलं म्हणून गाठेत काय आलंय? गाठेत काय म्हणतो आपण की जेव्हा हा शुद्धात्म्याची उपासना करतो तेव्हा शुद्ध आहे. म्हणजे उपासना म्हणजे आराधना, भक्ती. तर शुद्धात्म्याची आराधना जेव्हा जीवनात येते तेव्हा पर्यायी काय होईल? शुद्धात्म्याची आराधना म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक ज्ञान. त्यावेळी होईल तर काय होईल? कर्माचं संवत वेदना होईल. आणि म्हणून संवत वेदना तत्वही या एका गाठीत आलेला आहे. मोक्ष तत्व या गाठीत मोक्ष अधिकार जरी मोक्ष शब्द आला नसला तरी देखील मोक्ष अधिकार का आला? तर जेव्हा त्यांनी हे सांगितलं की हा शुद्ध आत्मा ध्येय रूप आहे, साध्य रूप नाही, म्हणजे मोक्ष तत्व असता या शुद्ध आत्म्यात अभाव आहे. मोक्ष तत्व पर्यायी असलं तरी, आणि या दृष्टीनं
मोक्ष तत्वाचाही स्वीकार झालेला असणार. आता आजीवाबाबत एक खुलासा माहिती आहे आपल्याला. आजीव तत्वात ज्ञेयाला जाणणारे ज्ञान काय पाहिजे आपण? वस्तुतः अजीव होतो. पाच सगळे अजीव आहे. शरीर कर्म हे सगळं अजीव आहे. इथं त्यांनी अजीव तत्वात काय घेतलं आपण? अजीवाला जाणणारी ज्ञान पर्याय काय घेतलं? अजीवाला जाणणारी ज्ञान पर्याय. त्या ज्ञान पर्यायीच ही शुद्धात्मा आहे आणि म्हणून अजीव तत्व ज्ञान पर्यायीला अजीव तत्व म्हटलं का? त्या अजीव निमित्त ती ज्ञान पर्याय आहे म्हणून त्या ज्ञान पर्यायीला ही अजीव तत्व म्हटलेलं आहे. तशी सातही तत्व या एकाच गाठेत आपल्याला पाहायला मिळालेली असणार. सौरचिते तुमचर मनो